नमस्कार. आज आपण साध्या सोप्या पद्धतीने कोणतंही वाटण न करता आज आपण इथे जेवण बनवणार आहोत. अतिशय चविष्ट हे जेवण तयार होतं. उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये तासनतास उभं राहून जेवण बनवायला खूपच कंटाळा येतो. तर आज आपण अगदी झटपट तयार होणारं जेवण बनवणार आहोत. इथे आपण मोड आलेल्या मुगाची उसळ म्हणजेच रस्सा भाजी बनवणार आहोत. मूग आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून पाव चमचा मोहरीचा वापर करणार आहोत. मोहरी छान तडतडल्यानंतर पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर इथे आपण बारीक चिरून घेतलेल्या 2 कांद्याचा वापर करणार आहोत. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा साधारण परतून झाल्यानंतर इथे आपण 4 ते 5 कढीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत. ठेचून घेतलेल्या 4 ते 5 लसूण पाकळ्या. कढीपत्ता आणि लसूण कांद्यामध्ये परतून घेणार आहोत. कांदा, लसूण आणि कढीपत्ता परतून झाल्यानंतर इथे आपण पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये 2 चमचे आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. पाव चमचा हळद, 2 चिमूटभर हिंगाचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपण आता पावडर मसाले परतून घेणार आहोत. मसाले परतून झालेले आहेत. इथे आपण आता मोड आलेल्या मुगाचा वापर करणार आहोत. पाण्याचा वापर न करता मूग एखाद मिनिटभर आपण मसाल्यावर परतून घेणार आहोत. एखाद मिनिटभर आपण मूग मसाल्यावर परतून घ्यायचे म्हणजे भाजीला चव छान येते. मूग मसाल्यावर परतून झालेले आहेत. गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे भाजीला छान तर्री येते. तर इथे आपण आता मूग शिजण्यापुरतं गरम पाण्याचा वापर करणार आहोत. पाण्याचा वापर केल्यानंतर भाजी एकदा ढवळून घेणार आहोत. भाजी ढवळून झाल्यानंतर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी मूग शिजवून घेणार आहोत. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. भाजी छान मऊसर शिजलेली आहे. भाजी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत. भाजी ढवळून झाल्यानंतर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. या भाजीला आपण कोणतंही वाटण न करता ही भाजी बनवणार आहोत. तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर भाजी एकदा ढवळून घेणार आहोत. भाजी ढवळून झालेली आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी भाजी छान उकळून घेणार आहोत. इथे मी भाजी ही रस्सा भाजी बनवलेली आहे. तुम्हाला जर ही भाजी सुकी बनवायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी आटवू शकता. एकाच मिनिटभर आपण भाजी छान उकळून घेणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीने मोड आलेल्या मुगाची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आपण आता ज्वारीची भाकरी बनवणार आहोत. 1 वाटी ज्वारीच्या पिठामध्ये 1 वाटी गरम पाण्याचा वापर केलेला. त्याच्यानंतर पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेला. इथे मळलेल्या पिठाची आपण आता भाकरी बनवणार आहोत. मऊ लुसलुशीत अशी ही ज्वारीच्या पिठाची भाकरी तयार होते. तर इथे आपण आता पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर एक गोळा तयार करून इथे व्यवस्थित असं पोळीपाटावर आपण अशा पद्धतीने थोड्याशा पिठावर आपण ही भाकरी लाटून घेणार आहोत. तुम्हाला जर लाटून भाकरी आवडत नसेल तर तुम्ही इथे ही भाकरी थापूनसुद्धा घेऊ शकता. इथे आता भाकरी लाटून झालेली आहे. तव्यावर आपण आता ही भाकरी भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि वरून आपण भाकरीला थोडंसं पाण्याचा हात लावून घेणार आहोत. म्हणजे भाकरी छान टम्म अशी फुगली जाते. इथे आपण आता पाण्याचा हात लावून झाल्यानंतर एक बाजूने भाकरी भाजून झाल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे. भाकरी भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण काठ व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत. इथे भाकरीचे काठ व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आणि आता भाकरी आपण पलटी करून घेणार आहोत. भाकरी पलटून झाल्यानंतर काठ आहेत ते दाबून घ्यायचे म्हणजे भाकरी आहे ती छान टम्म अशी फुगली जाते. भाकरी छान फुगलेली आहे. इथे आपण आता काढून घेणार आहोत. तर आपण भाकऱ्या भाजलेल्या आहेत ते एका चाळणीवर किंवा टोपलीमध्ये काढून घ्यायच्या म्हणजे छान मऊसर अशा ह्या भाकऱ्या तयार होतात. सर्व भाकऱ्या बनवून झालेल्या आहेत आणि आपण त्या चाळणीमध्ये काढून घेतलेल्या आहेत. इथे आपण आता चटपटीत अशी दह्याची कढी बनवणार आहोत. तर इथे आपण 2 वाटी दह्याचा वापर केलेला आहे. घट्ट असं दही घेतलेलं आहे. दही आपण एका पातेल्यामध्ये अशा पद्धतीने घाटून घेणार आहोत. दह्याची कढी करताना आपण इथे कोणतंही बेसन पिठाचा किंवा खोबऱ्याचा वापर न करता ही कढी बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे आपण दही घट्ट घेतलेलं आहे ते पूर्णपणे आपण अशा पद्धतीने घाटून घ्यायचं.
म्हणजे त्याच्या ज्या गुठळ्या असतात त्या मोडून घ्यायच्या आहेत. इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे. दह्यामध्ये मीठ आणि हळद व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. साधारण 2 ते 3 वाटीभर पाण्याचा वापर करायचा आहे. तुम्हाला ही कढी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा वापर करायचा आहे. जास्त पण पाण्याचा वापर करू नका, कारण आपण इथे बेसन पिठाचा किंवा खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे. तर इथे आपण फक्त दह्याची कढी बनवणार आहोत. तर इथे आपण दह्यामध्ये पाणी व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण दही फोडणीला देणार आहोत. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरीचा वापर करणार आहोत. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे, म्हणजे कढीला छान खमंगपणा येतो. फोडणी करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, म्हणजे फोडणी छान तयार होते. तर इथे आता मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर इथे आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. लसूण परतून झाल्यानंतर इथे आपण 1 ते 2 हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं. इथे आपण आता फोडणी परतून घेणार आहोत. फोडणी परतून झाल्यानंतर 2 चिमूटभर हळदीचा वापर करणार आहोत. फोडणीमध्ये आपण 2 चिमूटभर हळदीचा वापर केल्यामुळे कढीला रंग छान येतो. दह्यामध्ये सुद्धा आपण हळदीचा वापर केलेला आहे, तरीसुद्धा आपण 2 चिमूटभर फोडणीमध्ये हळदीचा वापर केल्यामुळे कढीला रंग छान येतो. फोडणीमध्ये हळद परतून घेणार आहोत. हळद परतून झाल्यानंतर इथे आपण आता दही फोडणीला देणार आहोत. ही कढी बनवताना लक्षात ठेवा, ह्या कढीला उकळ येऊ द्यायची नाही आहे. फक्त फोडणीला दिल्यानंतर आपण फक्त ही कढी गरम करून घेणार आहोत. साधारण गरम होत आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे, कारण इथे आपण ह्या कढीला कोणत्याही पिठाचा वापर केलेला नाही आहे किंवा कोणतंही वाटण न वापरता ही कढी बनवणार आहोत. कढीला जर उकळ आली तर मग कढी पातळ होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे कढीला उकळ येऊ न देता गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. अतिशय चविष्ट खमंग अशी दह्याची कढी तयार करून झालेली आहे. एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत. मस्त चटपटीत अशी दह्याची कढी, ज्वारीची भाकरी आणि मोड आलेल्या मुगाची भाजी आणि गरमागरम असा वाफळता भात. नक्कीच एकदा अशा पद्धतीने जेवणाचा बेत बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.